हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. कशा आहात सर्वजण? आय होप छानच असाल. तर बघा, आज मी तुमच्यासोबत एक मस्त अशी भन्नाट रेसिपी नाही म्हणता येणार, पण आपल्याला रोजच्या जेवणामध्ये अवश्य असणाऱ्या अशा गोष्टी म्हणजेच बघा, आपण जे पावडर मसाले वापरतो, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, त्याच्यानंतर बघा आपण खीर वगैरे करतो, गोडाचे पदार्थ, तेव्हा वेलची पावडर वापरतो. तर या सगळ्या पावडर मी आज घरी बनवणार आहे आणि त्यास मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, आपण बाजारातून ज्या वेळेस गरम मसाला पावडर आणतो, तर त्यावेळेस आणल्यानंतर 1-2 दिवस फक्त त्याचा वास आपल्याला जाणवतो, पण कालांतराने त्याचा वास आपल्याला अजिबात जाणवत नाही. अगदी ती भुकटी म्हणतात ना, बिनवासाची असल्यासारखी पावडर म्हणून आपल्याला वापरावी लागते. त्यासाठी मी काय करते की 1 महिनाभराची किंवा मग 15 दिवसाची जी पावडर असते, तर गरम मसाला पावडर मी ती घरीच बनवते. त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला आता पुढे शेअर करणारच आहे. तर जसं तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल, तर तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही ते बनवू शकता. तर आता मी जे गरम मसाले आहेत, तर ते 10-10 ग्रॅम सगळे घेतलेले आहेत आणि थोडेसे धणे जे आहेत, तर ते 20 ग्रॅम घेतले होते, कारण धण्याला वजन कमी असतं. आणि हे सगळे जे मसाले आहेत, तर मी ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, कशा पद्धतीने मी ते बनवते. कारण बघा, आपल्या महाराष्ट्रीयन जेवणाची चव वाढवणारा सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे गरम मसाला. आणि गरम मसाला, आपली जी चटणी असते, मिरची पावडर, ती जर योग्य असेल तर आपलं जेवण खूप रुचकर होतं. त्यामुळे मी आज तुमच्यासोबत आहे तो जो व्हिडिओ आहे, गरम मसाला मी कसा बनवला, बाकीचे ज्या जिरा धना पावडर किंवा वेलची पावडर कशी बनवली, तर तो शेअर करणार आहे. तत्पूर्वी तुम्ही माझा जो परवाचा व्हिडिओ होता व्हिनेगरचे उपयोग, तर त्याला खूप छान प्रोत्साहन दिलं, तर त्याबद्दल देखील तुमची हृदयातून खूप सारी आभारी आहे. तर बघा, आता बरेच दिवस झाले माझे डेली रुटीनचे काही व्हिडिओज मी तुमच्या सोबत शेअर केलेले नाहीत, पण असे नवनवीन ट्रिक्स किंवा मी जे काही पदार्थ बनवते, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि आता उन्हाळा लागलेला आहे, तर त्यामुळे उन्हाळ्याचे देखील आपण काही वाळवणीचे पदार्थ करतो किंवा मिरची मसाला महिन्याभराचा करून ठेवतो. तर असे काही जे वेगवेगळे पदार्थ आहेत, ते देखील मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन, जे काही मी तयार करणार आहे. आणि हो, तुम्हाला जर डेली रुटीन, देवपूजा पुन्हा बघायला आवडत असतील माझे व्हिडिओज हे, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेन. चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा ताईंनो, गरम मसाला बनवण्यासाठी मी इथे मला जे साहित्य लागणार आहे, तर ते तुमच्यासोबत इकडे शेअर करते. याच्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी, चक्री फूल, त्यानंतर मसाला वेलची, साधी वेलची, जिरे, अजून बघा कसुरी मेथी घेतलेली आहे, मी जावेत्री घेतलेली आहे. हे सगळे जे पदार्थ आहेत, ते मी 10-10 ग्रॅम घेतलेले आहेत. आणि फक्त धणे जे आहेत, तर ते 20 ग्रॅम घेतलेले आहेत, कारण धण्यांचं वजन बघा कमी असतं. आता हे सगळे जे मसाले आहेत, मी तुमच्यासोबत जे शेअर केले, तर ते मी असे छान भाजून घेणार आहे मंद आचेवर. बघा, गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही मसाले भाजताना, गॅस अगदी लो फ्लेमवर ठेवायचा आणि मसाले छान असे भाजून घ्यायचे. तुम्ही कढईमध्ये कशामध्ये पण भाजू शकता. आता मी ते हे लोखंडी तव्यामध्ये भाजत आहे. बघा, लोखंडी तव्यामध्ये केलेले पदार्थ खायला देखील टेस्टी लागतात. भाज्या वगैरे, भाकरीसुद्धा छान लागते, त्याच्यामधून लोह मिळतं आपल्याला. तर आता इकडे हे पदार्थ मी एक एक करून भाजून घेणार आहे. तर बघा, भाजून घेण्यापूर्वी सगळं मी व्यवस्थित नीट करून, म्हणजे जेव्हा आपण शॉपमधून आणतो, तेव्हा हे ह्याच्यामध्ये काड्या वगैरे असतात, काही कचरा असतो, तर ते साफ करून ठेवले होते. आणि नंतर मग हे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर कारण बघा, असं आपण डायरेक्टली जर साफ न करता वस्तू घेतल्या, तर त्याच्यामध्ये कधी खडे वगैरे पण असतात ना. फक्त याच्यामध्ये मी जिरे जे आहेत, तर तेच न साफ करता घेतले होते, कारण जिरे छान होते. मी पाहिले तर साफ करायची त्याला काही मला गरज वाटली नाही.
तसे आता एक एक मसाले सगळे मी व्यवस्थित असे मंद आचेवर इकडे भाजून घेतलेले आहे. आता सगळ्यात शेवटी इकडे मसाला वेलची देखील घेतली. मसाला वेलची थोडी जास्त झाली होती म्हणून मी त्याच्यातली थोडी शिल्लक ठेवली. त्याच्यानंतर हे भाजून झाल्यानंतर आपली जी कसुरी मेथी असते तीसुद्धा मी अगदी थोडी म्हणजे 1 चमचाभर घेतली होती, तर ती देखील भाजून घेतली. आता कसुरी मेथी बघा लगेचच गॅसवरती ठेवली की त्याचं असं करपल्यासारखं होतं, त्यामुळे मी गॅस बंद केला आणि जे तवा तापलेला होता त्याच्यावरच ती परतवून घेतली. तर असे इथे सगळे मसाले भाजून झाले. शेवटी सगळ्यात मी इकडे जिरे भाजून घेतले. जिरे पण जास्त भाजायचे नाहीत, कारण मग त्याला काळपट असा मसाल्याला आपला कलर येतो. त्यानंतर बघा आता इकडे मी धणे जे आहेत तर ते देखील गरम मसाल्यासाठी भाजणार आहे. तर आता इकडे मी धना जिरा पावडरसुद्धा करणार होती, त्यामुळे धने थोडेसे जास्त भाजून घेतले. एक बरोबरच, म्हणजे मी गरम मसाल्याला सुद्धा तेच वापरणार आहे आणि धना पावडर करायला सुद्धा त्यातलेच अर्धे धणे वापरणार आहे, त्यामुळे मी जास्तच घेतले होते. त्यानंतर आता इथे जिरे देखील वापरले, ते देखील मी भाजून घेतले. आता मी गरम मसाल्यासाठी जे शहाजिरे असतात तर ते वापरले होते आणि जो जिरा पावडर तयार करतो तर त्याच्यासाठी मी आपण जे फोडणीला साधे जिरे वापरतो तर तो वापरला होता. आता बघा मी इकडे वेलची पावडर बनवणार आहे, पण ती इकडे या तव्यामध्ये मी भाजून घेणार नाही आहे, कारण त्याला मसाल्याचा वास लागणार. कारण वेलची पावडर आपण गोडाच्या पदार्थासाठी वापरतो. आणि बघत आहे नो, मी इकडे तुम्हाला एक छान अशी ट्रिक सांगते. आपली ही वेलची जी आहे ती जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये भाजा, एवढी सुंदर भाजून होते ना की त्याच्यावरची जी साल असते ना ती एकदम अशी टम्म फुगली जाते. म्हणजे सुरकतल्यासारखी जी वेलची असते तर त्या टाईपची ती वेलची दिसत नाही. बघा मी तुम्हाला आता पुढे शेअर करते वेलची भाजल्यानंतर कशा प्रकारे फुगते. तर बघा अशी एकदम ती फुगली जाते आणि त्यामुळे वेलची पावडर जी आहे ती मस्त अशी बारीक होते. अजिबात त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची कचकच राहत नाही. तर आता बघा मी इथे पहिल्यांदा बशीमध्ये ठेवल्या वेलची भाजायला, पण 1-2 वेलची भाजल्या, 2 कच्च्या राहिल्या असं झालं. तर मग मी पुन्हा जी आपली ओव्हनची प्लेट असते त्याच्यावरती सगळ्या अशा खाली पसरवून दिल्या. तर बघा आता या वेलची ज्या दिसत आहेत तुम्हाला एवढं सुंदर एकसारख्या टम्म फुगून भाजलेल्या आहेत. आणि आता इकडे जिरा पावडर करण्यासाठी जिरे देखील मी भाजले, तर ते जास्त प्रमाणात भाजायचे नाही, नॉर्मलच भाजायचे, नाही तर त्याचा देखील करपट वास येतो किंवा टेस्ट पण करपलेली लागते. आणि इकडे धणेसुद्धा भाजून घेतले. वास एवढा सुंदर येतो आहे ना ताईंनो. बघा गरम मसाले जेव्हा आपण भाजतो ना, मग तो चटणी मसाला बनवण्याचा वर्षाचा असो त्यावेळेससुद्धा घरामध्ये अगदी घमघमाट सुटतो या गरम मसाल्याचा. तर आता इकडे वेलची वाटताना मी त्याच्यामध्ये 2-3 चमचे साखर घालते, कारण मग असं होतं की त्यामुळे काय तर वेलची अगदी पावडर छान अशी बारीक होते आणि ती कचकच लागत नाही. अगदी त्याच्या सालीसोबतच मी ही वेलची पावडर बनवते. तर तुम्ही बघताय इथे अजिबात आपल्याला चाळून घ्यायची सुद्धा गरज लागत नाही. तर अशा प्रकारे वेलची पावडर बनवून तयार झाली. त्यानंतर ते भांडं व्यवस्थित पुसून घ्या, धुवून घेऊ नका, कारण आपल्याला परत पावडर मसाले वापरायचे. पुसून का घ्यायचं, कारण ते गोड असतं तर त्याचाच वास याच्यामध्ये मिक्स होईल म्हणून. आता मी जिरा पावडर पुढे बनवणार आहे, त्याच्यासाठी मी इकडे जिरे जे आहेत तर ते वाटायला घेतले होते. तर आता तुम्ही इकडे बघताय मी तुमच्यासोबत जे मी पावडर मसाले बनवणार आहे तर ते कशा प्रकारचे वाटते तर ते देखील शेअर केले. इथे जिरे माझे वाटून झाले, ते देखील मी साईडला काढून घेतले एका प्लेटमध्ये. आणि आता इकडे धणे पावडर तयार करण्यासाठी मी जे धणे जे आहेत तर ते देखील इकडे बारीक करते. बघा आपण जेव्हा धणे असे छान भाजतो, खरपूस गरम करतो तर ते लगेच बारीक होतात. तुम्ही जर धणे नच भाजता असेच घेतले तर ते बघा असे चिंबट झालेले असतात किंवा नरम पडलेले असतात, त्याच्यामुळे ते पटकन मिक्सरमध्ये बारीक होत नाही. म्हणून कधी पण धणे पावडर करताना धणे जे आहेत ते भाजूनच घ्यायचे. त्यानंतर आता हे जे सगळे
गरम मसाले मी तुमच्यासोबत शेअर केलेले होते भाजलेले, तर ते आता इकडे छान अशी त्याची फाईन पेस्ट करून घेतली. तर बघा ताईंनो, आता माझ्या किचनचा अवतार कसा झाला आहे तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करते. असो, आता एवढं होणारच. आपलं एखादं काम असेल काही जेवणाव्यतिरिक्त वेगळं, तर पावडर वगैरे मसाले बनवणं, तर अशा प्रकारचा हा पसारा वगैरे होतोच. तर आता मी हे सगळं क्लीन करून घेतलं. तुमच्यासोबत इकडे जे काही मी मसाले बनवले, गरम मसाला, धना जिरा पावडर, वेलची पावडर, ते देखील इकडे शेअर करते बघा व्हिडिओमध्ये. तर आजचा हा छोटासा आणि खूप छान असा सगळ्यांना उपयुक्त असा व्हिडिओ आहे. तर तो तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर तो तुम्ही संपूर्ण स्किप न करता पहा आणि जाता जाता माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर हे व्हिडिओ तुम्हाला माझे पाहायला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की जरूर तसा तुम्ही रिप्लाय द्या. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना बाय.